Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne. लातूर जिल्हा हा प्रामुख्याने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचा जिल्हा आहे। आपण जर पाहिलं तर यावर्षी सोयाबीन मुळे शेतकऱ्यांच्या पदरामध्ये काही पडेल अशा प्रकारचं चित्र दिसत नाहीये। सोयाबीनचा जो भाव आहे तो गेल्या अनेक महिन्यांपासून 4100 ते 4500 रुपयापर्यंत येऊन ठेपलेला आहे। 4500 च्या वर सोयाबीन वाढायला तयार नाही, त्यामुळे शेतकरी जे आहेत ते चिंतेत असले पाहायला मिळत आहेत। देखिए, उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना। हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो। अब की बार वी-गार्ड एयर कूलर का चमत्कार। आता पेरणीचे दिवस जवळ येऊन ठेपलेले आहेत, तरी देखील सोयाबीन जे आहे ते वाढताना आपला दिसत नाही। 4200, 4300, 4400 अशा प्रकारचा भाव जो आहे तो स्थिर असलेला गेल्या अनेक महिन्यांपासून आपला पाहायला मिळतो आहे। त्यामुळे आवक जी आहे ती साधारणतः 13,000 क्विंटल दररोज अशा प्रकारची लातूरच्या आडत बाजारामध्ये सोयाबीनची आवक होताना पाहायला मिळते। यापेक्षा सोयाबीनची आवक लातूरच्या मार्केटमध्ये वाढताना आपल्याला पाहायला मिळत नाही। तुरीचे जर आपण लक्षात घेतलं तर एक दिलासादायक चित्र जे आहे ते तुरीमुळे लातूर जिल्ह्यातल्या आडत बाजारांमध्ये दिसत आहे। झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर। 11,000 पेक्षा जास्त प्रति क्विंटल भाव जो आहे तो तुरीला मिळतो आहे। हरभरा जर लक्षात घेतला आपण तर हरभऱ्याला 6,000 रुपये प्रति क्विंटल भाव मिळतो आहे। हरभरा दिवसेंदिवस जो आहे तो घसरताना आपला पाहायला मिळतो आहे। आणि सोयाबीनचं जर चित्र घेतलं, सोयाबीन हा प्रामुख्याने शेतकऱ्यांना दिलासा देणारं पीक आहे, मात्र यावर्षी सोयाबीन शेतकऱ्यांना नाराज केलेलं चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतं आहे। आणि आडत बाजारामध्ये 4500 वर सोयाबीन स्थिर झालेलं आहे, ते वाढत नाही आहे, त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत। महेंद्र जोंधळे, TVN मराठी, लातूर। Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।